श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातलं पहिलं गुरुवारचं व्रत सुद्धा सुरू झालेलं आहे. बऱ्याच महिलांनी ते केलेलं असेल. तर हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत किंवा या महिन्यातल्या गुरुवारी आवर्जून कुठल्या सेवा करायच्या आहेत, ज्यांना महिनाभर शक्य नाही कारण कामाच्या व्यापातून वेळ काढून आपल्याला ह्या सेवा कराव्या लागतात आणि सेवा जर तुमच्याच्यानी शक्य नसतील, महिनाभर करणं शक्य नसेल, तर मिनिमम तुम्ही दर गुरुवारी सुद्धा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4च गुरुवार आलेले आहेत, तर ह्या 4 गुरुवारमध्ये तरी तुम्ही ही सेवा करायला हवी. तर त्यातला एक गुरुवार गेलेलाच आहे, तर फक्त 3 गुरुवार शिल्लक आहेत. तर त्या 3 गुरुवारी तरी तुम्ही ही सेवा करायला हवी. तर त्या सेवा कुठल्या आहेत तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. ज्यांना आर्थिक समस्या खूप भेडसावतात, आर्थिक मार्ग सापडत नाहीत, तर अशांनी ह्या सेवा आवर्जून करायला हव्यात. कारण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या, आर्थिक चणचण किंवा टंचाई या सगळ्या समस्येला एक रामबाण विलाज म्हणजे महाविष्णूंची माता लक्ष्मीची सेवा. का तुम्ही म्हणाल की आता आम्ही या सेवा केल्या महिनाभर तर आम्हाला काही म्हणजे 1-1.5 लाख रुपये कुठून येणार आहेत का किंवा आमचं सगळं कर्ज फिटणार आहे का? तर हो, निश्चित तुमचं कर्ज फिटणार आहे. मी असं म्हणत नाही की ह्या सेवा केल्या म्हणजे तुमचं कर्ज फिटेल, कारण कुठलंही काम करताना त्याला कष्टाची जोड हवी आणि कष्टाची जोड असेल तर अर्थार्जनासाठी तुम्हाला अनेक मार्ग सापडतात आणि त्या मार्गातून तुम्हाला अर्थार्जन मिळतं आणि परिणामी तुमच्या डोक्यावर असलेलं भरमसाठ जे कर्जाचा डोंगर आहे तर तो डोंगर कमी होईल. कारण आपण असं म्हणतो तोंडापर्यंत आलेला माझा घास गेला. म्हणजे काय तर तुम्ही खूप कष्ट केलेत परंतु जेव्हा तुम्हाला ऐन इन्कम खायच्या वेळेसच ती इन्कम तुमच्यापासून दूर जाते किंवा ती दुसरीकडे गेल्या जाते. तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे फक्त 1% मुळे आपल्या कष्टाला जी 100% जोड मिळत नाही, तर ती 100% जोड मिळण्यासाठी म्हणजे तो 1% कंप्लीट त्या 99% कष्टाला मिळवण्यासाठी आपल्याला ह्या सेवा कराव्या लागतात. कारण कुठलंही काम केलं की कारण आपण असं म्हणतो की एका मार्कामुळे माझं मेरिट गेलं किंवा एका मार्कामुळे माझा MBBS चा नंबर गेला, तर तो एक मार्क म्हणजे ह्या सेवेतून प्राप्त होणारी आपल्याला फलश्रुती असते. म्हणून आपल्याला ह्या सेवा करावयाच्या आहेत. तर मैत्रिणींनो, आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण म्हणजे महाविष्णूची कुठली सेवा करायची, जर तुम्ही महिनाभर करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही महिनाभर करा. परंतु ज्या महिलांना, ज्या बंधूंना महिनाभर शक्य नसेल तर त्यांनी आवर्जून गुरुवारी तरी या सेवा कराव्यात. तर त्या सेवा कुठल्या आहेत तर महाविष्णूंची, भगवान महाविष्णूंची सेवा कुठली तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. तर विष्णू सहस्त्रनामावली ही संस्कृतमध्ये आहे, तर सगळ्याच जणांना संस्कृत वाचता येत नाही, तर अशांनी तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं. तुम्ही युट्यूबवरती लावून द्या आणि त्याचं श्रवण करा. कारण आपण कानाने ऐकलं तरी सुद्धा बऱ्याच अंशी म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी तरी आपल्याकडनं सेवा घडल्या जाईल. त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचं जर पठण शक्य नसेल किंवा या कुठल्याच सेवेचं जर पठण शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालतं, पण तुम्ही आवर्जून ह्या सेवा कराव्यात. तर आता विष्णूंची दुसरी सेवा कुठली तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचंय. तर विष्णू गायत्री मंत्र कोणता तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा आहे एक भगवान विष्णूंचा विष्णू गायत्री मंत्र. तर ह्या मंत्राचे तुम्ही 1 माळ करू शकतो किंवा तुम्ही 16 वेळेस म्हणू शकतो. परंतु आवर्जून जर तुम्ही दररोज म्हणत असाल तर तुम्ही 16 वेळेस म्हणा. तुम्ही दर गुरुवारी म्हणत असाल तर तुम्ही 1 माळ केली तरीही चालतं. आणि ही माळ करताना कमलगठ्ठ्याच्या माळेवरती जर ही माळ केली तर आणखीन जास्त प्रभावशाली तुमची सेवा होईल. तर आवर्जून तुम्ही ही सेवा करावी. त्यासोबतच तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करताना तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस तुम्ही बोलून करू शकता. जर तुम्हाला एवढ्या वेळेस शक्य नसेल तर तुम्ही मिनिमम 1 वेळेस तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं. कारण व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे. कारण मी स्वतः अनुभवलेलं नाही परंतु मी बऱ्याच जणांचं ऐकलंय आणि मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे. खूप कर्जाचा डोंगर झालेला असताना ज्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलेलं आहे किंवा आयु आरोग्य नांदावं म्हणून काही जण करतात, तर त्यांची फलश्रुती जी आहे ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा खूप प्रभावशाली आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली शक्य नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. त्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा म्हणजे पुरुष सूक्त, हे तुम्ही श्री पुरुष सूक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता. जर 16 वेळेस शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळेस म्हणा आणि जर 16 वेळेस म्हणत असाल तर शेवटच्या वेळेस तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे पुरुष सूक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे. ह्या झाल्या महाविष्णूंच्या सेवा. तर आता आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा कोणत्या करायच्या आहेत त्याबद्दल थोडं पाहूया. तर व्हिडिओ स्किप न करता पहा.
या झाल्या भगवान विष्णूंच्या सेवा। तर मग त्यासोबतच मग आपल्याला कुबेर मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे। जर तुम्हाला कुबेर मंत्र पाठ असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कुबेर मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र आणि त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळे मंत्र तुम्हाला त्यात भेटतील। तर आवर्जून ते पुस्तक खरेदी करा किंवा तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला मंत्र मिळेल। तर कुबेर मंत्राचं सुद्धा तुम्हाला पठण करायचे, ते सुद्धा तुम्ही एक माळ केली तरी चालतं, एक माळ नसेल तर कमीत कमी 16 वेळेस तरी तुम्ही कुबेर मंत्राचं पठण करायचे की जेणेकरून जेणेकरून तुमच्या आर्थिक समस्या सगळ्या दूर होतील। कारण कुबेर ही धनाची देवता आहे आणि धनाच्या देवतेचं पूजन केल्याने निश्चित तुमच्याकडे म्हणजे अर्थार्जनाचे तुम्हाला मार्ग सापडतील। म्हणून तुम्ही ह्या कुबेर मंत्राचं सुद्धा पठण करा। त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीच्या कुठल्या सेवा करायच्या, तर माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये म्हणजे आपल्याला गुरुवारी आवर्जून सकाळी म्हणजे तुम्ही महिनाभर मार्गशीर्ष महिना पूर्ण किंवा वर्षभर जरी केली ही सेवा तरीही चालती, परंतु कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तरी सेवा तुम्ही आवर्जून करा। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन उंबरवठ्यावरती करायचं आहे, दारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे, दार स्वच्छ करून घ्या, त्याच्यावरती स्वस्तिक काढा, नंतर उंबरवठ्यावरती 1 चमच हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाका आणि थोडंसं पाणी टाका आणि त्याचं लेपन करून घ्या। कारण पूर्वीच्या काळामध्ये आपली संस्कृतीच आहे की आपण शेणाने घर सारवून घ्यायची आणि शेणाचा सडा बाहेर टाकला जायचा। तर आता आपल्याकडे शेणाचे सडे काही कुठं पडत नाहीत, ग्रामीण भागामध्येच आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात, परंतु आता शहरामध्ये कुठं पण म्हणजे शेणाचे सडे वगैरे नसतात, सगळीकडे फरशी असल्यामुळे आपण ती फक्त क्लीन करून घेतो किंवा साफ करून घेतो। तर आपल्याला शेण नसल्यामुळे आपण गोमूत्र टाकून हळदीमध्ये आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। तर आता या मागे अध्यात्म जरी असलं तरी वैज्ञानिकही दृष्टिकोन आहे। हळद अँटीबायोटिक असते आणि गोमूत्राचे सुद्धा तुम्ही खूप फायदे ऐकलेले आहेत, कारण गायीपासून आपल्याला पंचगव्य मिळतं, तर ते पंचगव्य औषधी आहे। तर या पंचगव्यातलंच एक गोमूत्र असतं, त्यामुळे बाहेरचं जे हळदीमुळे आणि गोमूत्रामुळे बाहेरचा जो जंतूंचा संसर्ग आहे तो आपल्या घरात प्रवेश करणार नाही। यामुळे तरी तुम्ही कमीत कमी लेपन करावं। म्हणजे तुम्ही अध्यात्म पहा किंवा विज्ञान पहा, दोघांची सांगड घालून जर तुम्ही एक श्रद्धापूर्वक जर हे काम केलं तर आवर्जून तुम्हालाही त्याचे फायदे किंवा त्याची फलश्रुती तुम्हाला तत्काळ मिळेल। हे सकाळी तुम्हाला आवर्जून ही सेवा करायची आहे। आणि त्यानंतर मग आता घरात देवाजवळ कुठल्या सेवा करायच्या, तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर तुमच्याकडे एक विड्याचं पान घ्या, त्या पानावरती एक सुपारी ठेवा, सुपारी लक्ष्मी स्वरूप एक सुपारी ठेवा आणि त्या लक्ष्मीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय। तर आता बऱ्याच भगिनी म्हणतील की कुंकुमार्चन म्हणजे काय, तर कुंकुमार्चन म्हणजे काही वेगळी अशी पूजा नाही, तर आपल्याला फक्त कुंकुवाचा अभिषेक करावायचा आहे माता लक्ष्मीला। काही जण दर पौर्णिमेला वगैरे सुद्धा करतात, तर काही जण दर गुरुवारी किंवा आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किंवा काही जण शुक्रवारी, बऱ्याच भगिनी त्यांच्या परीने ही सेवा करत असतात। पण ज्यांना काहीच माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते की कुंकुवाचा अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन आहे। तर यामुळे आपल्या पतीला आपलं सौभाग्य चांगलं राहतं किंवा आपल्या पतीचं आयु आरोग्य चांगलं राहतं, यासाठी आपल्याला ही सेवा करतात। तर त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करतात। तर हे कुंकुमार्चन करताना म्हणायचं काय असतं, तर तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता। तुम्ही तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही एक वेळेस श्री सूक्त म्हणा आणि फलश्रुती म्हणा तरी सुद्धा चालतं। पण तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही 16 वेळेस श्री सूक्त म्हणा आणि 16व्या वेळेस म्हणजे लास्ट वेळेस फलश्रुती सुद्धा घ्यायची आहे। तुम्हाला जर श्री सूक्त म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करत सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो। तर आता लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, तर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणायचं आणि थोडंसं कुंकू घेऊन ते टाकायचं। म्हणजे प्रत्येक मंत्राच्या शेवटी आपल्याला हे कुंकू म्हणजे महालक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आणि ह्या दोन्ही वस्तू नसतील तर सुपारीवरती जरी तुम्ही केलं तरीही चालतं। तर ही सेवा करायची। आणि जर तुम्हाला हा मंत्र सुद्धा येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः असं म्हणत सुद्धा कुंकुमार्चन केलं तरीही चालतं। आणि काही जण म्हणतील की आमचं गुरुवारचं व्रत असतं, मग गुरुवारीच ही सेवा आम्हाला आमच्याच्याने शक्य नाही। जर शक्य झाली तर आवर्जून तुम्ही गुरुवारच्या व्रतासोबत ही सुद्धा सेवा करा। आणि जर काही भगिनी जर गुरुवारचं व्रत करत नसतील तर आवर्जून त्यांनी कमीत कमी कुंकुमार्चनाची ही तरी सेवा करा की जेणेकरून तुम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडतील किंवा तुम्ही आर्थिक समस्येने भेडसावत असाल तर त्यातून तुम्हाला मार्ग सापडतील। म्हणून तुम्ही आवर्जून या महिन्यामध्ये ही सेवा करावी किंवा या ज्या सगळ्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यातल्या कुठल्याही
ही सेवा तुम्ही केल्या तरीही चालतील, कारण अशा घरांमध्ये कधीच माता लक्ष्मीची कमतरता उणीव भासणार नाही, किंवा जिथं महाविष्णूंची सेवा केल्या जाते तिथं माता लक्ष्मी आवर्जून नित्य वास करतात. तर त्यामुळं या दोघांची सेवा जिथं आहे त्या घरामध्ये आयु, आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असं आपल्या घराचं गोकुळ होतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या सेवा कराव्यात. आणखीन कुठल्या सेवा वेगळ्या असतील ज्या मला माहिती नाहीत किंवा माझ्या सांगण्यात आलेल्या नाहीत तर त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगू शकता. दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही आवर्जून मला कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.